मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी षटतिला एकादशी आहे. या एकादशी दिवशीच षटतिला म्हणजेच 6 प्रकारे तिळाचा वापर करायचा आहे. तर हे 6 प्रकार कोणते आहेत आणि कशा प्रकारे आपण तिळाचा वापर करायचा आहे आणि हे वापर केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत किंवा काय काय गोष्टी घडतात हे आपण पाहूया. पौष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात. यावेळेस 6 फेब्रुवारीला ही एकादशी आली आहे. पद्मपुराणानुसार षटतिला म्हणजेच 6 प्रकारच्या तिळांनी युक्त असलेली एकादशी. या एकादशीला 6 प्रकारे तिळाचा वापर करतात. अशा 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. तसेच एकादशीचे व्रत केल्याने शाब्दिक, मानसिक, शारीरिक अशा 3 प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. तर जाणून घेऊया आपण की हे कोणते आहेत 6 प्रकार. पहिला आहे तिळाच्या पाण्याने आंघोळ. या दिवशी आपण उपवास करा अगर न करा, पण तिळाच्या पाण्याने आंघोळ जरूर करावी. यामुळे चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. या दिवशी पिवळे कपडे परिधान करावे. असे केल्याने सुख, शांती, सौभाग्याची प्राप्ती होते आणि मोक्षाचे द्वार आपल्यासाठी खुले होते. तिसरं, तिळाचं उटणं किंवा तेलाने मालिश करावी किंवा आंघोळीच्या साठी तिळाचे तेल किंवा उटणे वापरून संपूर्ण शरीराला मालिश करावी. त्यामुळे थंडीचे विकार दूर होतात. आयुर्वेदात देखील तिळाच्या तेलाचे उपयोग आपल्याला भरपूर सांगितले आहेत. तेलाने मालिश करण्याचे खूप फायदे आहेत. त्वचेचे आजार, थकवा दूर होतो. अशा अनेक समस्या तिळाच्या तेलाने आंघोळ केल्याने दूर होतात. तर तिसरं आहे तिळाचं हवन करणे. या एकादशीला प्रत्येकाने 5 मुठी तीळ घेऊन त्याचं हवन करावं. हवन करण्यापूर्वी गाईच्या तुपात तीळ मिसळून श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप करत हे तीळ हवनात टाकावेत. तसेच कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त याचा जप करावा. असे केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या समस्या दूर होतात. घर धनधान्याने भरते. हे 3 प्रकार पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेलच की पहिल्या 2 प्रकारांनी आपल्याला आरोग्य मिळते आणि तिसऱ्या प्रकाराने लक्ष्मी प्राप्त होते. तर आता आपण पाहायचं आहे की तिळाचा वापर कसा. तिळ तर्पण. तिळ तर्पण म्हणजे तिळाने तर्पण करणे, म्हणजेच दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तीळ अर्पण करणे. असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, पितृदोष दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती मिळते, म्हणजेच पितृकार्य देखील संपन्न होते. आता चौथा प्रकार बघायचं म्हटलं तर तिळाचे दान करणे. जो कोणी या दिवशी तीळ दान करतो त्याला नरकात जावं लागत नाही असा महाभारतात देखील उल्लेख आहे. म्हणून या दिवशी आपण गोरगरिबांना तीळ दान करायचं आहे. असं केल्याने या एकादशीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते व सर्व पापे नष्ट होतात असे म्हणले जाते. तिळाचे सेवन करणे. या दिवशी तिळापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन करावं. म्हणजेच आपण तिळाच्या पोळ्या, वडी, पापडी असे जे काही पदार्थ बनवतो त्यात तिळाचा वापर करावा आणि भगवान विष्णूंना व लक्ष्मी देवीला सुद्धा हे पदार्थ अर्पण करावे. या 6 प्रकारे तिळाचा वापर केला तर नक्कीच षटतिला एकादशीचा हेतू साध्य होईल आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.